पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली। या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले। या समितीत उपसचिव यमुना जाधव, मुंबईतील जे रुग्णालयाचे अधीक्षक आणि विधी व न्याय विभागाचे उपसचिव यांचा समावेश असणार आहे। धर्मादाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशा प्रकारची आपली सर्वांचीच अपेक्षा आहे आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच, पण त्यासोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मादाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्त्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ॲडमिट करून घेणं हे गरजेचं होतं। त्यामुळे एथिक्सचं पालन होतं आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत। नांदेडच्या आलेगावात भीषण अपघात झालाय। शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर थेट विहिरीत जाऊन कोसळला। या दुर्घटनेमध्ये ट्रॉलीत बसलेल्या काही महिलांसह तब्बल 7 जणांचा मृत्यू झालाय, तर 4 जणांना वाचवण्यात यश आलंय। विहिरीतून या सर्वांचे मृतदेह क्रेनच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आले। या घटनेनंतर संपूर्ण गाव या शेतात जमलं होतं। मृतांच्या नातेवाईकांनी अक्षरशः टाहो फोडला, त्यामुळे गावावर शोककळा पसरली। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली। मी टाकमध्ये होतो, मी वरच्या भीमात होतो, मी बघलं ना तिथून झडेल पण आवाजाला बाया चिरकल्या, मी पळत आलो वरच्या बंडातून भीमावरच्या। तुमची महिला पण पत्नी ट्रॅक्टर मध्ये होती। हो, त्यांना तुम्ही बघितलं की झालं? नाही बघितलं, दिसलं ते ट्रॅक्टर मधातच गेलं डायरेक्ट। टोटल आम्ही बाया सगळं त्याच्या सगळं 11-12 माणसं होती। किती जणांना काढलं? 3 काढलं। मला 7 होतं। ड्रायव्हर नाही पळून गेला।